सचिन सर, येस सर. आपण ते हे चालू इकडला ऑप्शन बंद करून टाका अॅनिमेशनचा. हे दिसायला लागलाय पेन मला. त्रास येस सर. देते बरं आपल्याला शिक्षक आणि भावी शिक्षक. हो हो हो. आणि टी टेस्ट सिरीजची प्राइस आपण 399 सध्या ऑफर मध्ये चालू ठेवलेली आहे. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी तुमच्या मित्रांना सांगू शकता. आणि लाईव्ह क्लासची लिंक शक्यतो फ्री फॉर ऑलला आपण आता पाठवणार नाहीत, कारण की आपले 700+ ऍडमिशन झालेले आहेत. त्याच्यामुळं फ्रीची लिंक पाठवायला इतर ग्रुपला तेवढा आपल्याकडे वेळ पण नाही खरं तर. यू कॅन कंटिन्यू सर. सचिन सर. येस सर. तर विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षक मित्रांनो, अ, सर्वांना कालच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष व्हायला लागले सुरू. त्यानिमित्तानं आता आपण सर्वजणांनी टेटची चांगली तयारी करत आहोत आपण. आणि अत्यंत महत्वाचा टॉपिक शेकडेवारी हा आपण घेत आहोत. शेकडेवारीचा भरपूर उपयोग, नफा आणि तोटा या टॉपिक मध्ये आपण घेतला आहे, तयार केलेला आहे, उपयोग करून घेतलेला आहे. तर शेकडेवारी हा टॉपिक आपण सुरू करायला लागलो आहोत. तर शेकडेवारीचा अनेक वेळा आपण दैनंदिन कामामध्ये यूज करत असतो आणि भरपूर त्याचा वापर आपल्याला करावाच लागत असतो अनेक वेळा. हं? आपण अनेक वेळा आपलं खरं आहे हे मान्य करण्यासाठी समोरच्याला आपण म्हणतो 100% खरं आहे, 100%. म्हणजे शेकडेवारीचा प्रचंड यूज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. तर 100 हे प्रमाण मानून, प्रमाण धरून जेव्हा वस्तूची तुलना केली जाते तेव्हा त्याला आपण शतमान असे म्हणतो. हा 100% बरोबर आहे हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपण 100शी तुलना करतो सत्याची आपली. हं? तर आपण सुरुवातीला काही एकदम साधे सोपे उदाहरण घेऊ. पहिले 5-10 मिनिट, नंतर थोडे चांगले उदाहरणाकडे आपण वळू. आता संख्याचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. आता इथं 64% आहेत. आता पहिल्यांदा आपण ह्या शेकडेवारीमध्ये या चिन्हाचा आपण वापर करतो टक्केवारी दाखवण्यासाठी. हे चिन्ह म्हणजे काय? तर 100 तुलना आहे तुमची. म्हणजे काय? समजा 100, 25, 25, समजा 100 पैकी 25 गुण पडलेत तर 25% म्हणतो आपण. बरोबर आहे. 64/100 तर काय ह्याचा अर्थ होत असतो? 64%. आता इथं व्यवहारी अपूर्ण, जी संख्याचे व्यवहारी जे आहे अपूर्णांकात रूपांतर करा म्हणतो. आता इथं टक्केवारीमध्ये दिलेलं आहे स्पष्टपणे. हम्म आता 64/100 अपूर्णांकात रूपांतर करा. आता ह्याला 2 ने भाग जातो. हम्म अं, 2 ने भाग देणे म्हणजे ह्याचे निम्मे करायचे, अर्धे भाग करायचा. 64चे अर्ध किती? 32. 100चा अर्ध किती? 50. ठीक आहे. आता 32 आणि 50 ह्यालाही 2 न भाग जातो. 32चे निम्म 16 आणि 50चे निम्म 25. म्हणजे ह्याचा अपूर्णांकात रूपांतर केलं आपण 64%. तर 64%चं अपूर्णांकात रूपांतर काय होतंय? 16/25. त्याच पद्धतीनं आपण 50% आहे तिथं. हम्म 50%ला काय करते ते 50/10 100. 50 एक 50, 50 दोन्ही 100. ही सिंपल उदाहरण आहे. हा आता इथं आहे 0.07 टक्के म्हणजे काय? छेदस्थानी 100. आता ही एक बेसिक आहे, लक्षात घ्या. आता छेदस्थानी 2 शून्य आहेत. 2 शून्य आहेत म्हणजे हा जो दशांश आहे, पॉइंट आहे, तो पॉइंट या बाजूला सरकवतो, डाव्या बाजूला सरकवतो. किती किती अंकानं? इथं 2 शून्य आहेत ना, तर 2 आहे ना. आता इथं ऑलरेडी एवढं आहे. हं? आता 0-2 आहेत म्हणजे
एक, दोन, ही दोन शून्य आपण मनाने घेतली. बघा पॉइंट इथं 2 अंकानंतर होता, तो पॉइंट इथं आलेला आहे. ठीक आहे. आता समजा अजून एक उदाहरण आपण समजून घेण्यासाठी घेऊत आपण. हं? समजा 0.4/100. ठीक आहे. आता इथं 0.4 छेदस्थानी 100 असं, तर 4 मी इथं अगोदर लिहिणार मी हा आकडा. हं? आणि हा पॉइंट इथं 2 शून्य छेदस्थानी, मग हा पॉइंट काय होईल, 2 अंकाने इकडे सर्कल. म्हणून इथं तर शून्य नाहीये, मी मनानं 1, 2 शून्य घेतले. बघा पॉइंट इथं होता अगोदर, आता पॉइंट इथं आलेला आहे. 0.0444. येथे एक लक्षात सर्वांना. आपण पुढे उदाहरण घेणार आहेत, काळजी करू नका. आता इथं 36 छेदस्थानी 100. पुन्हा एकदा आता अपूर्णांकात रूपांतर करायचंय, संक्षिप्त रूप द्यायचंय. हम्म आता 36 चा अर्ध किती, 18. 100 चा अर्ध किती, 50. पुन्हा 2 न भाग जातो, 92 18, आणि 50 निम्म 25, म्हणजे 9/25. इथंही समजलं असेल तुम्हाला. सिंपल आहे उदाहरण हे. आता इथं 0.5. 0.5 टक्के म्हणजे काय, छेदस्थानी 100. पुन्हा एकदा आता हा 2 शून्य छेदस्थानी आहे, पॉइंट कुठं होईल, इकडे 2 अंकाने इकडे डावीकडे सरकेल, आपल्या डावीकडे, म्हणजे इथं 5 आहे. पॉइंट 1, 2, पॉइंट इथं आला. बघा इथं पॉइंट होता इथं, आपण तो पॉइंट इथून इथं आणलेला आहे 2 अंकाने. सिंपल आहे, त्यात काही अवघड नाहीये. हम्म? आता इथं काय, पुन्हा एकदा 3 छेदस्थानी 4 छेद 100. छेद 100. आता 3/4 आहे, आणि 100 जे आहे, 100च्या छेदस्थानी 1 लिहितो मी. तर प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी 1 असतोच. आता इथं 3/4 आहे गुणिले, आता ही 100 छेदस्थानी 1 आहे, त्याचा ही करायचा, 100 छेदस्थानी 4 आहे ना, त्याचा रिव्हर्स करायचा, व्यस्त करायचा. 100, बघा 100 छेदस्थानी 1 होतं, 1 छेदस्थानी 100 केलेला आहे. हा, बरोबर. 3 गुणिले 1, 3 1 3, छेदस्थानी 4 4 गुणिले 100 400. ओके. आता ह्याचं काही संक्षिप्त रूप देता येत नाही, त्यामुळे 3 न 400 भाग जाता येत नाही, त्यामुळे 300 छेदस्थानी 100. हम्म सर्वांना समजलंय? ओके. आता शेकडेवारी मध्ये रूपांतर करा. शेकडेवारी, शेकडेवारी म्हणजे काय, छेदस्थानी 100 पाहिजे आपल्याला. 3 छेदस्थानी 5 आहे. आता आपल्याला छेदस्थानी 100 पाहिजे. 5 ला कितीने गुणू म्हणजे 100 येत आहे, 20 न गुणावं लागल. हा, 20×5 = 100. आता 20 ला अंश छेदस्थानी आपण गुणलंय, म्हणजे अंशस्थानी सुद्धा 20 न गुणावं लागतं. 20×3 = 60, छेदस्थानी 20×5 = 100. 60% शेकडेवारीमध्ये रूपांतर केलेलं आहे आपण. बघा 3 छेदस्थानी 5 गुणिले, आता आपल्याला छेदस्थानी 100 आणायचं होतं, मग 5 होतं, 5 ला कितीला गुणलं, 20 न, 20×5 = 100, 60%. आता इथं 2, इथे किती अंकानंतर पॉइंट आहे, 1 अंकानंतर, मग मी काय करतो, तो पॉइंट उडवतो आणि छेदस्थानी लिहितो. येते का लक्षात मी काय केलं, इथं 1 अंकानंतर पॉइंट आहे, तो पॉइंट उडवला आणि छेदस्थान लिहिला. समजा तसंच मी काहीतरी असं केलं मी, असं असं, सॉरी सॉरी, ओके. बघा आता
0.05 आहे. तर मला ह्याला छदस्थानी आणायचंय. छदस्थानी काय ठेवता येईल आपल्याला? 5. आणि किती अंकानंतर पॉइंट आहे? 2 अंकानंतर. म्हणजे मी खाली 1 आणि 2 शून्य लिहितो. बरोबर आहे. मग हा आपलं 100 असेल तर इथं किती अंकानंतर किती शून्य आहेत 100 वर? 2 शून्य आहेत. ती 2 शून्य ह्याच्यावर लिहून टाकतो. 5 आणि 0. बघा आलं का हे? आता इथं 2 अंकानंतर पॉइंट होता. हम्म तर मी काय केला, तो पॉइंट उडवला आणि 2 100 लिहिलं. आता आपल्या शेकडेवारी करायचंय. पुन्हा एकदा ह्याला 10 ला कितीने गुणू म्हणजे 100 येत आहे? तर 10 नच गुणावं लागेल. गुणिले 10. 10 दुनी 20. छदस्थानी 100 म्हणजेच काय झाले? 20%. ओके. हे पॉइंटचं कळायला असेल सर्वांना. 0.2 होतं, 2 छदस्थानी 100 लिहिलेलं आहे. हम्म? आता आता थोडं थोडं 50 50% म्हणजे काय? आता म्हणजे गुणाकार समजायचा केव्हाही. 50 गुणिले 50 छदस्थानी 100. आता बघा आपण 50%ला काय लिहिलंय मी? 50 छदस्थानी 100. आणि हा ला मी गुणाकार लिहिलाय. येते का लक्षात? हा 50 जशाला तसं ला गुणाकार लिहिलेला आहे. आणि 50% म्हणजे काय? 50 छदस्थानी 100. ओके. आता बघा, 2 शून्य कटले, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला. 5 5 25. हम्म 5 5 25 म्हणजे 50% किती? 50% म्हणजे 50 निम्म किती? 25. आता इथं 450 म्हणजे काय? गुणाकार. 30% म्हणजे 30 छदस्थानी 100. ओके. आता छदस्थानचे 2 शून्य कटले आणि अंशस्थानी 2 शून्य कटले. किती येते? 3 5 15. हातचाला 1. 3 चोक 12. 12 ने 1 13. येते एक लक्षात? आता आता हा प्रश्न नीट समजून घेणं महत्वाचं आहे. 36 किती टक्के 144 होतात? म्हणजे काय? 36 म्हणजे काय? गुणाकार. किती टक्के? किती टक्के म्हणजे काय? यक्स. किती म्हणजे काय? यक्स. टक्के. टक्के म्हणजे काय? टक्के. 144 होतात म्हणजे बरोबर 144. येते का लक्षात? बघा 36 गुणिले किती? किती म्हणजे काय? यक्स. टक्के. टक्के बरोबर 144. म्हणजे काय? 36 गुणिले यक्स टक्के. यक्स छदस्थानी 100 बरोबर 144. आता इथं काय करायचं आपल्याला? ही एक्स जागेवरच ठेवायचे. हे एक्स जागेवरच ठेवायचे. एक्स बरोबर 144 अशाला तसं गुणिले ही 36 छेदस्थानी 100 आहे ना, त्या इकडं पक्षांतर केलं की 100 अंश स्थानी जातात आणि छेदस्थानी 36 जातात. ओके. आता इथं लक्षात आलं का? पक्षांतर एक्स जागेवरच ठेवलेलं आहे 144 आणि 100 छदस्थानी होतं, ते अंशस्थानी घेतलंय आणि 36 छदस्थानी घेतलंय. आता आपण 144 आणि 36 ह्याला कोणत्या संख्येने भाग जातो? 12 न भाग जातो. 12 न भाग जातो. 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 आणि 144 12चा वर्ग आहे. 12चा भाग गेला.
आता 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे x बरोबर किती आलं? 4 गुणिले 100, 400. 4 गुणिले 100, 400. ठीक आहे. हम्म? येते का लक्षात? आता 3600 किती टक्के 144 होतात? लक्षात आलं का? थोडं आता बघा, हे उलट आहे हा. प्रश्न तसाच आहे. हा? 288 हे 48 किती टक्के होतात? बघा आता, 48 चे चे म्हणजे काय? गुणाकार. किती टक्के म्हणजे x टक्के बरोबर किती आहे? 288. बघा प्रश्न कसा होता. 288 हे 48 चे किती टक्के होतात? तर 48 चे म्हणजे गुणाकार, किती टक्के होतात? किती टक्के म्हणजे काय? x टक्के बरोबर 288. आता हे सोडवणं सोपं आहे, काही अवघड नाहीये. 48 गुणिले x टक्के म्हणजे काय? x छेदस्थानी 100 बरोबर 288. आता x जाग्यावर ठेवू आपण. x बरोबर 288 जाग्यावर. बघा, 48/100 आहे. इकडे गेल्यावर काय होईल? 100/48. पक्षांतर लक्षात आलं का आपल्याला? आता इथं 12 न भाग देत जातो हा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48 आणि 12 2 24. 28 मधून 24 गेले, राहिले 4. 12 चौक 48. 12 चौक 48. हा, अजून 4 ने भाग जातो. 4 1 4, 4 सक्क 24. x बरोबर 100 गुणिले 6, 600. म्हणजे 4800 काय चुकलं? म्हणजे 6% बरं का. इथं 100 भाग द्यायचा असतो. बरोबर, ही 2 शून्य कटलं, ही 2 शून्य कटलं. x बरोबर 6%. सेम इथं बी, इथं 100 भाग द्यावा लागतो. हम्म? 2 शून्य कटलं, 2 शून्य कटले. x बरोबर 4%. हम्म? ठीक आहे. आता 90 पैसे. हम्म? हे 5 रुपयाचे शेकडा किती? 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती? आता 5 रुपयाचे, 5 रुपये म्हणजे किती पैसे रे? 5 रुपये म्हणजे 500 पैसे. बरोबर आहे, 500 पैसे. आता 500 रुपयाचे शेकडा किती आहेत? हे 90 रुपये. 90 पैसे. 500 गुणिले शेकडा किती? लक्षात घ्या, शेकडा किती म्हणजे काय? x टक्के बरोबर हे 90 पैसे. 5 रुपयाचे शेकडा किती? हा का, 5 रुपये म्हणजे काय? 500 पैसे. हा, ते शेकडा किती? शेकडा किती? हे किती? 90 पैसे किती म्हणायला लागलेत? 90 पैसे हे 5 रुपयाचे, 500 पैसेची शेकडा किती म्हणजे x टक्के. बघा आता, 500 गुणिले x छेदस्थानी 100 बरोबर 90.
हम्म आता हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, तर काय राहिलंय? 5 गुणिले x बरोबर 90. आता x बरोबर किती येत आहे? x बरोबर 90 छेदस्थानी गुणिले 5 आहेत, छेदस्थानी 5. 5 एक 5, 5 एक 5, 90, 9 मधून 5 गेले, राहिले 4, 85, 40. तर x बरोबर किती आलंय? 18. x बरोबर 18 म्हणजे 500 पैशाचे 18%. 500 पैशाचे 18% किती होतात? 90 पैसे. 90 पैसे होतात, लक्षात घ्या. हे पैसे 500 पैशाचे 18%. 18% हे 90 पैसे होतात. ओके. आता पुढं एका व्यक्तीचा 45,000 रुपये पगार आहे. 45,000 रुपये. त्याच्या पगारात 12.5% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असेल? ओरिजिनल सध्याचा पगार किती आहे? 45,000 रुपये. तर आता 45,000 गुणिले 12.5% म्हणजे 12.5 छेदस्थानी टक्के म्हणजे किती? 100. 12.5% वाढ झाली. आता इथं काय? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. हम्म 450 गुणिले 12.5. आता ह्याचा गुणाकार केला आपण. 450 गुणिले 12.5 म्हणजे 12.5. तर ह्याचा गुणाकार किती येतो? 50,625. 50,625 म्हणजे 45,000 रुपये पगार होता. त्याच्या पगारात वाढ कितीची झाली? 12.5%. मग आता नवा पगार किती तयार झालेला आहे? 50,625 रुपये. हा 12.5%नी त्याची वाढ झाल्यानंतर पगार वाढलेला आहे. ठीक आहे का? समजायला काही अवघड नाहीये. कुणाला काही अडचण असेल तर विचार. आहे का इथपर्यंत क्लिअर? चालेल. पुढे जायचं. क्लिअर आहे का इथपर्यंत? कुणाचाच रिस्पॉन्स दिसाय नाही काहीच. ठीक आहे, ओके. कुणी कुणी चॅट बॉक्स मध्ये काही उत्तर नाही टाकलेलं. आता थोडे काही प्रश्न या पद्धतीचे असतील. आता ए चा पगार बी पेक्षा 25%ने जास्त आहे. ए चा पगार बी पेक्षा 25%ने जास्त आहे म्हणजे इथं आर ची किंमत आहे 25. ठीक आहे. ए चा पगार बी पेक्षा 25%ने जास्त आहे म्हणजे पहिल्या वाक्यात काय इथं जास्त शब्द वापरलेला आहे, त्यामुळे इथं आधीचा शब्द टाकायचा. हम्म तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी असेल? किती टक्क्याने कमी असेल? काय ए चा पगार बी पेक्षा 25%ने जास्त आहे. उलट विचारलं इथं त्यांनी. काय म्हणले? बी पेक्षा ए चा पगार कितीने कमी असेल? बी चा पगार ए पेक्षा कितीने कमी असेल? मग आता कमी असेल असं इथं विचारले, पण पहिल्या वाक्यामध्ये काय म्हणले? जास्त शब्द वापरलेला आहे, त्यावेळेस प्लस चिन्ह वापरायचं. म्हणजे कसं करायचं? बरोबर. आर ची किंमत 25 छेदस्थानी
100 अधिक आर ची किंमत 25 गुणिले 100. आता काय होईल? 25 छेद 100 अधिक 25 125 गुणिले 100. 100 एक 100, 100 आपलं 25 एक 25, 25 पाचा 125 आणि 5 न भाग द्यायचा. 5 दोन्ही 10 आणि 0. म्हणजे किती टक्क्याने कमी आहे? 20% कमी आहे. ए चा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे. पण इथं उलट विचारलंय. बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यानं कमी आहे? किती टक्क्याने कमी आहे? 20% कमी आहे. ओके, ठीक आहे. ओके, आता इथं थोडं उलट आहे. ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे. मागच्या गणितात काय होतं? कमी नाही, इथं काय होतं? जास्त आहे. बरोबर आहे. जास्त असलं तर इथं प्लसचं चिन्ह वापरलंय, पण इथं कमी आहे म्हणलेत. बरोबर आहे. इथं कमी आहे. कमी आहे म्हणजे इथं मायनस चिन्ह वापरायचं. आर ची किंमत 20 आहे. कमी असल्यामुळे इथं मायनस चिन्ह वापरले. आता इथं किंमत ठेवू आपण. आर ची किंमत 20 छेदस्थानी 100 वजा आर ची किंमत 20 गुणिले 100. आता काय होतंय? 20 छेद 100 मधून 20 गेले 80 गुणिले 100. आता हे एक एक शून्य कट केलं. बे एक बे, बे चोक 8 आणि 4 न 100 ला भाग दिला. 4 एक 4, 25 चोक 100 म्हणजे 25% जास्त आहे. बघा, ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे आणि उलट विचारलं इथं. बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? किती टक्क्याने जास्त आहे? 25. इथं आर ची किंमत 20 आहे. आता इथं किंमत ठेवली. सूत्र जशाल तसं तुमच्या समोर आहे. ठीक आहे. ओके, पुढे जायला काही हरकत नाही. आता प्रश्न वाचा. प्रश्न काय आहे? फॉन्ट व्यवस्थित आहे का रे? का फॉन्टची साईज वाढवावी? ओके आहे ना? का साईज वाढवायची? दिसतंय सर्वांना? ओके. हा, चहाच्या किमती 30% वाढल्या. किती टक्क्यानं वाढल्यात? 30% वाढल्या. वाढल्यात म्हणजे जास्त झाल्यात. हा, तर जास्त झाल्यानंतर हे सूत्र जे वापरलं आपण, जास्त झालं तर हे सूत्र इथं वापरायचं. वाढल्या, चहाच्या किमती कितीने वाढल्यात? 30% वाढल्यात. तर आपल्याला खर्च काय म्हणले? तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा? किती टक्क्याने कमी करावा? सूत्र तीच. इथं आर ची किंमत किती आहे? 30. आर छेदस्थानी 100 अधिक आर गुणिले 100 बरोबर. आर ची किंमत 30 छेद 100 अधिक 30 गुणिले 100. आता 30 छेद 100 आणि 30 किती? 130 गुणिले 100. आता 13 न भाग द्यायचा 100 ला. कितीचा भाग जातो? 13 एक 13. 13च्या पाड्यात 100 आहेत का? नाही. 13 सत्ती 91. 100 मधून 91 गेले, राहिले 9. 100 मधून 91 गेले, राहिले 9. 9 वर 0 आलं.
आता झाले 90. 13 पाड्यात 90 आहेत का? 13×5 = 65. 13×78. 78. 13×78. 90 मधून 78 गेले, राहिले 12. 12वर अजून एक शून्य आलं. 13×91. 13×8 चारोदर्शी. बरोबर आहे. बघा 7.68 हे आपण 13 भाग दिलेला आहे. मग पुढं काय होतो? 3 × 7.68. 3 8 ला गुणा, 3 8 24, हातच्याले 2. 3 × 18, 18 आणि 2 20, हातच्याले 2. 3 × 21, 21 आणि 2 23. चहाचा खर्च कितीने कमी केला पाहिजे? 23% कमी केला पाहिजे. 23.04. म्हणजे चहाच्या किमती 30% कमी केल्यात ना, वाढल्यात. चहाच्या किमती 30% वाढल्यात. चहाचा एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती किती कमी प्यावा किंवा किती कमी करावा असा प्रश्न आहे. समजलं का सर्वांना? काय ह्याच्यात अडचण? खूपच कमी सर, थोडासा वाढावा सर. ओके. आता इथं प्रश्न थोडा हा 9वीच्या वर्गातला आहे. 9वीच्या मुलांना मी हा शिकवतो. तर संच या धड्यातला हा प्रश्न आहे. संच धड्यातला. आता इथं बघा, इथं संच सेट. आता इथं दोन गोष्टी आहेत बघा. एका वर्गात काही विद्यार्थ्याचा विषय गणित आहे, काही विषयाचा इंग्रजी आहे, आणि काही विद्यार्थी आहेत ज्याचं इंग्रजी बी आहे आणि गणित बी आहे. जर 65% विद्यार्थ्याचा विषय गणित आहे, दुसरा विषय काही मुलांचा इंग्रजी आहे, मग इथं आपण काय करू? आपण गणिताला ए मानू आपण. ठीक आहे, गणित ए. आणि इंग्रजी काय म्हणायचं? इंग्रजीला आपण बी मानू. ठीक आहे. आता N/A म्हणजे गणित गणित विषयात किती विद्यार्थी पास झाले? विषय किती जणांचा आहे इथं? 65% मुलांचा काय गणित आहे विषय. N/B म्हणजे नंबर ऑफ बी, किती विद्यार्थी आहेत? 60% आहेत. आता तिसरा आकडा. आता इथं काही टक्केमध्ये आहेत उदाहरण, लक्षात घ्या. टक्के 60% आणि 65%. टक्क्यामध्ये असल्यामुळं या वर्गात एकूण विद्यार्थी किती मानले जातील? एकूण विद्यार्थी किती? तर 100% मानले जातील. बरोबर आहे, 100%. विद्यार्थी संख्या, विद्यार्थी संख्या किती मानली जाईल? 100%. आता गणितात 65% आहे, इंग्रजीत 60% आहे, आणि एकूण विद्यार्थी किती मानले जातील? 100. आता मी तुम्हाला इथंच आता गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती आहेत म्हणाले? दोन्ही विषय. मग ती काढायचं कसं? दोन्ही विषय असणारे विद्यार्थी कसे काढायचे? दोन्ही विषय इंग्रजी बी आहे, दोन्ही विषय असणारे विद्यार्थी, दोन्ही विषय आहेत. तर पहिल्यांदा 65 आणि 60 ची बेरीज करणे.
65 अधिक 60 बेरीज करणे आणि वजा एकूण विद्यार्थी किती आहेत वर्गामध्ये 100%. मग आता 65 आणि 60 किती होते बेरीज 125 वजा 100. 125 मधून 100 गेले किती राहिले फक्त 25. तर 25% विद्यार्थ्याचा काय दोन्ही विषय आहेत गणित बी आहे आणि इंग्रजी सुद्धा आहे. सेपरेट विषय असणारे किती विद्यार्थी आहेत 65. गणित फक्त गणित आहे. इंग्रजी फक्त 60 आहे. आणि दोन्ही विषय असणारे विद्यार्थी काढायचं झालं तर 65 अधिक 60 वजा 100 तर किती येत आहे 125 वजा 100. येते का लक्षात सर्वांना काय अडचण ह्याच्यात ओके. एकशे 17 कुठं येत आहे ठीक आहे. आता हे उदाहरण घेऊ आपण त्याच्या अगोदर ह्याचा फॉन्ट वाढून घेऊ आपण. ओके. एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधील फरक 240 आहे तर ती संख्या काढा. आता एक संख्या आपल्या गृहीत धरावी लागेल त्याची 57% काढावं लागेल. एक संख्या बरोबर यक्स. आता एका संख्येचे 57% एक संख्या यक्स त्याचे 57% हा व त्याच संख्येची म्हणजे त्याच संख्येची यक्स गुणिले त्याच संख्येचे 41%. यामधील फरक फरक म्हणजे काय मध्ये कोणतं चिन्ह लिहू मी वजा. आपण कोणत्याही ह्याच्यामधला फरक काढायचा म्हणलो होतो आपण तर मध्ये कोणतं चिन्ह टाकतो वजा बाकीचं. समजा 10 आणि 6 मधला फरक काढा. 10 आणि 6 मधला फरक कसं काढतो आपण 10 वजा 6 बरोबर 4. तसंच फरक म्हणजे काय वजा बाकीचं चिन्ह. बघा पुन्हा एकदा एका संख्येचे 57% बघा एक संख्या यक्स त्याचे 57% गुणिले 57%. नंतर त्याच संख्येचे यक्स गुणिले 41% मध्ये काय वजा फरक असल्यामुळं कोणतं चिन्ह लिहिलं आपण वजा. किती आहे फरक दोघांचा 240. 240 ओके. आता आपण पुढे जाऊ. यक्स गुणिले 57% म्हणजे किती रे 57/100 वजा यक्स गुणिले 41% म्हणजे काय 41 छेदस्थानी 100 बरोबर 240. इथपर्यंत समजलं का रे ओके. आता यक्स न 57 ला गुणायचे 57 यक्स छेदस्थानी 100 वजा यक्स ने 41 ला गुणलं 41 यक्स छेदस्थानी 100 बरोबर 240. आता तुम्ही नीट बघून घ्या काय दिसतंय दोघाचा छेद सेम आहे बरोबर आहे का नाही. त्यांचा छेद काय सर्वांचा सेम आहे 100 आणि ह्याचा छेद 100 आहे. मग छेद एकच घेऊ आपण 57 यक्स वजा 41 यक्स बरोबर 240. आता 57 यक्स मधून 41 यक्स गेले किती राहिले 16 यक्स बरोबर 240. आता ही 100 आहेत ना तर 100चं पक्षांतर इकडं करू आपण गुणिले 100
बरोबर आहे. आता x बरोबर 240 गुणिले 100 छेद 16. आता 16 आणि 24 कोणत्या पाड्यात आहेत रे? 8च्या पाड्यात आहेत. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 आणि हे शून्य जशाला तस. आता 2 ना 100ला भाग देऊ. 100 भाग देणं म्हणजे काय? 50. 100च्या अर्ध किती? 50. 30 गुणिले 50 म्हणजे 3 पाची 15 आणि हे 2 शून्य लिहून टाक. म्हणजे ती संख्या काय आली आपली? बघा, तर ती संख्या शोधा म्हणली होती आपण. ती संख्या काय गृहीत धरली होती? एक्स गृहीत धरली होती. हा, एक्स बरोबर काय आलं? ती संख्या बरोबर 1500. ओके, समजले का सर्वांना? येस सर, येस येस. ओके ओके, थांबतो मी, चालतो. येस येस येस. कुणाचं काय डाऊट असेल तर हँड रेस करत जा. चॅट बॉक्स ओपन नव्हता ठेवला, बंद ठेवला होता, पण आता विजय सरांचं सेशन आहे, त्या सेशन मध्ये आपण ओपन करू. हा, Recording in progress.